23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होतंय। 25 मार्च 2026 पर्यंत म्हणजे साधारण 1 महिन्यापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असणार आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि याच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते। प्रत्यक्षात जर का बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा ही मागच्या 2 ते 3 वर्षांपासून आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी मात्र दिली जात नाहीये। आता अलीकडच्या काळात आपण पाहिलेलं की शेतकरी नेत्यांनी या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन हे नागपूरमध्ये केलेलं होतं। त्यानंतर शेतकरी नेत्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। अर्थात यासाठी एक समिती सुद्धा म्हणजेच राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याची घोषणाही करण्यात आलेली होती। आता ही समिती नेमून मागचे 2 ते 2.5 महिने उलटलेले आहेत। आता याच बातमीभोवती मागच्या 2 ते 2.5 महिन्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत अशा प्रकारची माहिती ही सातत्याने आपल्या समोर येते। परंतु कर्जमाफी नेमकी कोणत्या तारखेला मिळणार याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर येत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी प्रत्येक वेळेस कर्जमाफीच्या संदर्भात बातमी आली की शेतकऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या उंचावतात आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवरनं काहीतरी एक चालढकल केली जाते किंवा कोणीतरी सांगतं की आम्ही कर्जमाफी देणारच आहोत आणि ती पण 30 जूनच्या पूर्वीच देणार आहोत आणि मग त्याबद्दलची तारीख नेमकी काय हे सांगितलं जात नाही आणि त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांच्या पदरात एक प्रकारे निराशा पडते। तर हे सातत्याने मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू आहे।